नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 4 मे 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, जे रोज सकाळी 6 वाजता आपण बघत असतो, त्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. बुलेट रॅपिड फायरमध्ये रोज आपण या लेक्चरमध्ये साधारणतः 10 प्रश्न बघत असतो आणि 10 प्रश्न त्याचं विश्लेषण खूप छान पद्धतीनं रोज असतात. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब जरूर करून ठेवा. चला बघूयात आपण पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो मागच्या किंवा कालच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याच्यावर अगोदर एकदा चर्चा करूयात आपण. नुकतेच कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या खाजगी सोन्याच्या खाणींचे अनावरण करण्यात आलेलं आहे? हे पहिलं खाजगी सोन्याची खाण आहे. याचं अनावरण करण्यात आलं कोणत्या राज्यामध्ये? राज्य आहे आंध्र प्रदेश. म्हणजेच एन. चंद्राबाबू नायडू यांचं हे राज्य लक्षात ठेवा MP आहे. आंध्र प्रदेश. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. महाराष्ट्राचे प्रधान जनगणना महाराष्ट्राचे प्रधान जनगणना अधिकारी सध्या कोण आहेत? म्हणजे मुख्य जनगणना अधिकारी म्हणतो मी, कारण सध्या सर्वांना माहिती आहे 2026-27 जी जनगणना चालू आहे, या जनगणनेचे अधिकारी म्हणून महाराष्ट्रासाठी नियुक्त करण्यात आलेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर निरुपमा जे डांगे, पर्याय क्रमांक 2. निरुपमा डांगे जे IAS अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्राचे प्रधान जनगणना अधिकारी म्हणून करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. निधी छिब्बर जे आहेत, निधी छिब्बर हे महाराष्ट्राचे जे काय नीती आयोग जो आहे, NITI म्हणतो आपण, नीती आयोग ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोग म्हणतो आपण. या नीती आयोगाचे नवीन CEO बनले आहेत कोण? निधी छिब्बर. आणि अशोक कुमार लाहिरी हे उपाध्यक्ष बनले तर नीती आयोगाचे. अशोक कुमार लाहिरी. लक्षात ठेवा IMP आहे. जी काही जनगणना चालू आहे 2026-27 जनगणना, ह्याचे प्रमुख कोण असतील? याचे मुख्य आयुक्त कोण आहेत? भारताचे जनगणना आयुक्त आहेत, त्यांचं नाव आहे मृत्युंजय कुमार नारायण. हे तर जनगणना आयुक्त लक्षात ठेवा. महाराष्ट्र आलेला आहे म्हणून महाराष्ट्राविषयी जे काही महत्त्वाचे पदे आहेत, ह्या महाराष्ट्रामधील त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. महाराष्ट्र सध्या राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, जे की 22व्या क्रमांकाचे आहेत जिष्णुदेव वर्मा. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री आहेत दोन मुख्यमंत्री आहेत आपल्याकडं. एक एकनाथ शिंदे, दुसरे सुनेत्रा पवार. त्यानंतर विधानसभेचे सदस्य आहेत राहुल नॉर्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती आहेत राम शिंदे. महाराष्ट्राचे किंवा बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. महाडचे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल. मुख्य सचिव राजेश अग्रवाल आहेत आणि पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे जे काही MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPSCचे अध्यक्ष आहेत विवेक भीमनवार. मुंबईचे नवीन महापौर बनलेत बृहन्मुंबईचे ऋतू तावडे. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आपले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवा. चला एवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. नीती आयोगाने सर्वसमावेशक आणि उत्पादकता आधारित विकासाला चालना देण्यासाठी DPI@2047 जो रोडमॅप आहे तो सादर केला असून त्या अंतर्गत दरडोई उत्पन्नाचे लक्ष्य 2047 पर्यंत किती राहणार आहे? म्हणजे जो नीती आयोग आहे आपलं, नीती आयोग, या नीती आयोगाने एक टार्गेट ठेवलं आहे 2047 पर्यंत एक रोडमॅप तयार केलाय. हा DPI@2047 कोणी तयार केलं विचारते तुम्हाला, तर ते नीती आयोगाने तयार केलं आहे. मग यासाठी 2047 पर्यंत दरडोई उत्पन्न किती राहील, म्हणजे एका व्यक्तीचं एका वर्षामध्ये उत्पन्न किती राहील भारतामध्ये 2047 पर्यंत, तर ते $18,000 लक्षात ठेवायचं आहे. बाकी ठीक आहे. त्यानंतर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष नवीन बनले तर त्यांचं नाव आहे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी. लक्षात ठेवा. 2015 मध्ये आलेलं होतं नीती आयोग. पुढचा प्रश्न. नुकतेच फ्रान्समधील प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी कोणत्या मराठी चित्रपटांची निवड झालेली आहे? 2 मराठी चित्रपट आहेत, त्यांची निवड कान्स फिल्म फेस्टिवलसाठी झालेली आहे. कान्स हे जे भरतं ते फ्रान्स या देशामध्ये भरत असतो.
लक्षात ठेवा. आणि 2 चित्रपट येतात. एप्रिल मे 99 आणि जीव द क्रिएचर म्हणजे जीव आणि एप्रिल मे 99 हे 2 चित्रपट येतात. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा IMP. हे 2 चित्रपट तुमच्या समोर एप्रिल मे 99 हा चित्रपट आहे महत्त्वाचं. ह्याचे रोहन मापुसकर ह्याचे कोणाचे दिग्दर्शक आहेत. तुम्हाला दिग्दर्शकावरती क्वेश्चन जास्त विचारतात. रोहन मापुसकर हेच याचे दिग्दर्शक. आणि जीव जो चित्रपट आहे हे जीव चित्रपट पण लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचा आहे. रवींद्र जाधव यांचं हे चित्रपट आहे. ओके, रवींद्र जाधव यांचे चित्रपट आहे जीव. आणि भारताकडून जे काही ऑफिशियल एंट्री झाली होती ऑस्कर चित्रपटासाठी त्याचं नाव आहे होम बाउंड. आणि महाराष्ट्रामधून आपण पाठवलं होतं मराठी चित्रपट दशावतार ऑस्करसाठी. पुढचा प्रश्न, नुकतेच स्काय रूट एरोस्पेसने विकसित केलेले भारताचे पहिले खाजगी उपग्रह कोणते आहे? महत्त्वाचं क्वेश्चन. पहिले घडामोडी असतील त्यांच्यावरती नजर जेवढी जास्तच टाकायची आपण. पहिले खाजगी उपग्रह आहे कोणतं? त्याचं नाव आहे विक्रम 1. विक्रम फर्स्ट लक्षात ठेवा. डॉक्टर विक्रम साराभाई जे भारताचे पहिले इस्रोचे अध्यक्ष होते त्यांच्या नावानं हा विक्रम 1 ठेवण्यात आला आहे. लक्षात ठेवा, हे खाजगी आहे पहिलं. आणि याचं जे काही लॉन्च करण्यात आलं ते कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं असेल? ही आहे श्रीहरिकोटा येथे. श्रीहरिकोटा श्रीहरिकोटा येथून हे आंध्र प्रदेशमधून हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे, लॉन्च करण्यात आलं. त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे आता अंजू राठी राणा. इंडोर शॉटपुटमध्ये 16 मीटरपेक्षा जास्त गोळा फेकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली असतील? त्यांचं नाव आहे कृष्णा जयशंकर. भारतातील पहिले विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? हे आहे गुरुग्रामला. हवामान बजेटवर लक्ष केंद्रित करणारे भारतातील पहिले शहरी केंद्र बनले आहे अहमदाबाद. देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? हे आहे नागपूर. विधानसभेत भाषांतर प्रणाली अस्तित्वात असणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे उत्तर प्रदेश. भारतीय नौदलाच्या गुलदार या जहाजापासून भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम कोणत्या राज्यात उभा राहणार आहे? हे आहे महाराष्ट्र. चला पुढचा प्रश्न खूप खूप महत्त्वाचा. खालीलपैकी कोणत्या दिवशी थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी राज्यात संकल्प सप्ताह राबवण्यात येणार आहे? हा संकल्प सप्ताह 1 ते 8 मे रोजी राबवण्यात येणार आपल्या महाराष्ट्रामध्ये थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी. थॅलेसेमिया जो आहे हा एक अनुवंशिक रक्ताचा आजार आहे. हा एक अनुवंशिक आजार लक्षात ठेवा. अनुवंशिक हा रक्ताचा आजार आहे. काय होतं ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, HBची किंवा हिमोग्लोबिनची खूपच कमतरता भासते. त्यामुळे आपल्या ॲनिमिया किंवा रक्तक्षय म्हणतो आपण. ॲनिमिया म्हणजे थकवा, अवयवांचे नुकसान होणे, हे जे काही आजार आहेत हे आजार आपल्याला होऊ शकतात ह्या थॅलेसेमियामुळं. त्यामुळे आता तो मुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे 2047 पर्यंत. ओके, सॉरी 2030 पर्यंत. 2030 पर्यंत महाराष्ट्र सरकारचं टार्गेट आहे की थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 8 मे 2025 पासून एक पाऊल थॅलेसेमिया मुक्ती ही मोहीम सुरू करणार आहे. 8 मे रोजी एक पाऊल थॅलेसेमिया मुक्ती यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग जे काही टार्गेट आहेत, लक्ष आहेत, त्यांच्यावरती एकदा आपण नजर टाकूयात जेणेकरून पेपरला आलं तर आपला क्वेश्चन चुकू नये. पहिला आहे तो म्हणजे बालविवाहमुक्त भारताचं टार्गेट आहे, लक्ष आहे 2030. बालविवाहमुक्त 2030 पर्यंत होईल भारत. नक्षलमुक्त होईल भारत 31 मार्च 2026 पर्यंत. तारीख आता निघून गेली आहे, झाली ही तारीख आपली. त्यानंतर कार्बन नेट झिरो 2047 पर्यंत आहे. त्यानंतर क्षयरोगमुक्त भारताचं टार्गेट आहे 2025. क्षयरोगमुक्त भारत 2025. मलेरिया मुक्त भारत आहे 2030. लिम्फॅटिक फायलेरियासिस मुक्त भारत आहे 2027. त्यानंतर विकसित भारताचं टार्गेट आहे 2047. हे सगळे लक्ष, हे जे काही टार्गेट आहेत हे टार्गेट लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचं हे टार्गेट आहे, पेपरला प्रश्न विचारतात तुम्हाला. ओके, IMP आहे, नक्की त्याची स्क्रीनशॉट काढून देखील तुम्ही ठेवू शकता. चला, आणि एप्रिल महिन्याचं आणि जानेवारी ते मार्च महिन्याचे 3 PDF जे आहेत, जानेवारी फेब्रुवारी मार्चचे, हे तर तुम्ही PDF वाचला असेल, घेतला असेल. तर एप्रिल महिन्याची पण नवीन PDF आपली आलेली आहे. 20 रुपयाला ही PDF आहे. ज्यांना कोणाला संपूर्ण एप्रिल महिना रिव्हिजन करायचं असेल, चालू घडामोडीचं रिव्हिजन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही PDF घेऊ शकता. या ठिकाणी QR कोड आहे, या QR कोडवरती पैसे पाठवा किंवा या ठिकाणी WhatsApp नंबर आहे, ह्याच्यावरती पण तुम्ही पैसे पाठवून
स्क्रीनशॉट तुम्हाला या नंबरवरती पाठवायचा आहे आणि खाली लिहायचं आहे ईबुक एप्रिल किंवा ईबुक जानेवारी ते मार्च असं तुम्हाला लिहायचं आहे, तरच तुम्हाला भेटून जाईल याची PDF. ओके, चला पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच जागतिक कामगार दिन हा कधी साजरा करण्यात आला? नुकतेच साजरा करण्यात आला. कधी असतो कामगार दिवस? 1 मेला असतो, पर्याय क्रमांक 4. 1 मेला आणखीन कोणता दिवस असतो का? येस, महाराष्ट्र दिवस पण आहे. महाराष्ट्र दिन आणि अजून एक राज्य आहे गुजरात. महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन हे दोन्ही पण दिवस कधी असतो? 1 मेला असतो, कारण 1960 मध्ये दोन्ही राज्य बॉम्बे प्रांतामधून स्वतंत्र झाले आहेत. ओके, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, ज्याला आपण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO, याचं मुख्यालय कुठे असेल? हे आहे जिनिव्हा या ठिकाणी. जिनिव्हा या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये त्याचं मुख्यालय जागतिक कामगार संघटनेचं लक्षात ठेवा. आणि संपूर्ण भारतामध्ये मद्रास आहे, या मद्रास या ठिकाणी 1923च्या दरम्यान ओके मद्रासमध्ये सर्वात पहिल्यांदा कामगार दिवस साजरा करण्यात आलं आहे. आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतो आपण कोणाला? नारायण मेघाजी लोखंडे यांना. मे लोखंडे यांना काय म्हणतो आपण? भारतीय कामगार चळवळ, भारतीय कामगार चळवळ जे आहे याचे जनक असं म्हणतो. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन उपगव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे RBIचे नवीन उपगव्हर्नर मिळेल, मुख्य गव्हर्नर आहे, उपगव्हर्नर मिळेल रोहित जैन, पर्याय क्रमांक 1. रोहित जैन. RBI म्हणजे एक मुख्य गव्हर्नर असतात, त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा जे RBIचे 26वे मुख्य गव्हर्नर आहेत. इतर जे असतात हे ज्यांना आपण इतर म्हणजेच काय उपगव्हर्नर म्हणतो आपण, हे असतात 5, सॉरी हे आता 4 उपगव्हर्नर येतं. एकाचं नाव आहे रोहित जैन, आता नवीन, जे पूर्वी रविशंकर यांची जागा घेतलेले ते. पूर्वी रविशंकर होते, त्यांच्या ठिकाणी आता रोहित जैन बनले येतं. दुसरे येतं जानकी रमन आहेत. तिसरे व्यक्ती पूनम गुप्ता येतं तिसरे. चौथे आहेत शिरीषचंद्र मुर्मू. हे तुम्हाला क्वेश्चन विचारते त्यांच्यावरती, लक्षात ठेवा. RBI आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIचा ऍक्ट 1934चा आहे. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 आहे. हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार RBIचे पहिले गव्हर्नर होते, मुख्य गव्हर्नर होते, ज्यांचं नाव आहे सर ऑस्बॉर्न आर्कल स्मिथ. RBIचे दुसरे गव्हर्नर होते जेम्स टेलर. आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते, मुख्य गव्हर्नर CD देशमुख. RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1 एप्रिल 1949 मध्ये आणि 1 जानेवारी 1949 मध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. चला पुढचा 8वा प्रश्न. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक वर्ष 2023-24च्या पंचायत प्रगती निर्देशांक 2.0च्या अहवालानुसार कोणते राज्य हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य बनलेलं आहे? ओके, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पंचायत व्यवस्थेमध्ये सर्वात बेस्ट कामगिरी कोणत्या राज्यानं केलं असेल, तर हे जो का अहवाल आला 2023-24चा अहवाल आहे हा. ओके, या अहवालामध्ये सर्वात बेस्ट कामगिरी केली त्रिपुरा या राज्यानं, पर्याय क्रमांक 3. त्रिपुरा राज्य, लक्षात ठेवा, राज्यातील जवळपास 80% ग्रामपंचायतींनी अग्रणी दर्जा प्राप्त केला आहे. त्रिपुराच्या शिपाईजाला जो जिल्हा आहे, या जिल्ह्यातील जुगल किशोर नगर ग्रामपंचायतीने 88.44 गुणांसह राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून अनेक त्रिपुरा ग्रामपंचायती अव्वल स्थानावर वर्चस्व गाजवलेला आहे. ओके, पंचायत राज लक्षात ठेवा. 24 एप्रिल जो दिवस असतो, 24 एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करत असतो. राष्ट्रीय पंचायत राज दिन. आणि 2 ऑक्टोबर 1959 मध्ये जो राजस्थानमधील नागौर जिल्हा आहे, हा पहिला जिल्हा ठरला होता जो पंचायत राज अवलंबलेला आहे. ओके, राजस्थान राज्य हा पंचायत राज स्वीकारणारा पहिला राज्य आहे, लक्षात ठेवा. 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती दोन्ही पण आहेत पंचायत राज व्यवस्थेचे संबंधित आहेत. 73वी घटना दुरुस्ती जी लागू झाली 24 एप्रिल 1993 लागू झाली आणि ते आहे ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित. 74वी घटना दुरुस्ती जी आहे ती 1 जून 1993 मध्ये लागू झाली, मात्र शहरी भागासाठी आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण असतील? माणिक शाह हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्रिपुराचे राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी. ओके, इंद्रसेन रेड्डी. त्रिपुरा राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान सांगतो, कधी तुम्हाला सांगत नाही. राष्ट्रीय उद्यान कोणते असतील त्रिपुरा राज्यामध्ये? तर 2 आहेत. एक आहे राजबरी नॅशनल पार्क, राजबरीला बायसन असंही म्हणतात.
बायसन. ओके. राजवीर राष्ट्रीय उद्यान किंवा बायसन राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण. आणि दुसरा आहे क्लाउडेड लेपर्ड. दुसरा राष्ट्रीय उद्यान आहे क्लाउडेड क्लाउडेड लेपर्ड. क्लाउडेड लेपर्ड लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 9वा. नुकतेच केंद्रशासित प्रदेशांसाठी पहिला मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया कोणी सुरू केलेला आहे? हे तर V.K. सक्सेना, विनय कुमार सक्सेना. कुठले हे? हे तर लडाखचे. पर्याय क्रमांक 4 लडाख लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेशांसाठी पहिला मास्टर प्लॅन त्यांनी तयार केलं आहे. दिल्ली याच्यासोबत त्यांनी म्हणजे जोडले गेले तर दिल्लीसोबत त्यांनी करार केले. लक्षात ठेवा. लडाखची राजधानी काय असेल? लेह ही लडाखची राजधानी आहे. पूर्वी लडाखमध्ये 2 जिल्हे होते. आता नवीन जे काय आहेत लडाखमध्ये 5 जिल्हे स्थापन करण्यात येणार आहेत. 5 जिल्हे. टोटल किती झालं? 7 जिल्हे होतील लडाखमध्ये. लक्षात ठेवा. पुढचा अंतिम प्रश्न 10वा. दरवर्षी आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जात असतो? आयुष्यमान भारत योजना जी आहे 2018ला ही योजना सुरू झाली होती. लक्षात ठेवा. आणि 30 एप्रिलला हा जो काही दिवस आहे तो दिवस साजरा करण्यात येत असतो. 30 एप्रिल पर्याय क्रमांक 4. ओके. लक्षात ठेवा. आयुष्यमान भारत IMP आहे. मग जे काही दिनविशेष आहेत साधारणतः एप्रिल महिन्यातील दिनविशेष त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. 1 एप्रिल असतो उत्कल दिन. 2 एप्रिल आहे जागतिक स्वमग्नता जागृती दिवस आणि आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन. 4 एप्रिल असतो जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिन, राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिल आहे जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिल असतो CRPFचे शौर्य दिवस. 10 एप्रिल आहे जागतिक होमिओपॅथी दिवस. 11 एप्रिल आहे शिक्षक हक्क दिन किंवा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन. 12 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिन किंवा सियाचीन दिवस. 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जागतिक चागास रोग दिवस. 15 एप्रिल आहे महिला बचत दिन. 16 एप्रिल आहे जागतिक आवाज दिन. 18 एप्रिल असतो जागतिक वारसा दिवस. 19 एप्रिलला असतो जागतिक यकृत दिन. 20 एप्रिल आहे संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिवस. 21 एप्रिल असतो नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिल आहे जागतिक पुस्तक व कॉर्पोरेट दिन किंवा इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल असतो राष्ट्रीय पंचायत राज दिवस. 25 एप्रिल आहे जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल आहे जागतिक बौद्धिक संपदा दिन. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बीज दिन आणि आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस. 27 एप्रिलला असतो जागतिक डिझाईन दिन. 29 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस किंवा आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. 30 एप्रिलला असतो आयुष्यमान भारत दिवस. आणि छोटीशी माहिती ती म्हणजे स्पेशल JKची जी बॅच आहे आपली, ही बॅच साधारणतः सुरू झालेली आहे. साधारणतः सुरू होणार आहे अजून 7 मे रोजी. ओके. 7 मे रोजी संध्याकाळी बॅचचा कालावधी लक्षात ठेवा. संध्याकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत ही बॅच राहणार आहे तुम्हाला. आणि ऑफलाईन आहे फक्त आणि फक्त ही बॅच सोलापूरमध्ये भेटून जाईल तुम्हाला. सोलापूरमध्ये पत्ता वगैरे तुम्हाला आहे या ठिकाणी. या ठिकाणी पत्ता दिलेला आहे बघा. बघून घ्या. या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं 5:30 वाजता ज्यांना कोणाला बॅच लावायची असेल त्यांनी. ओके. बाकीची माहिती तुम्हाला आल्यावर देईन मी. 4,000 रुपये बॅचची फी आहे आणि 50च विद्यार्थी साधारणतः हॉलमध्ये बसतात. मात्र मला खात्री आहे 50 पैकी 50 पास करण्याची धमक आपल्यामध्ये आहे. त्यामुळं तर मुलं खूप लांबून येऊन या ठिकाणी बॅच करतात. तुम्हाला पण याची संधीचं सोनं करायचं असेल की तुम्ही येऊ शकता. सोलापूरमध्ये राहू शकता आणि तुम्ही स्पेशल JKची बॅच करू शकता, जी बेसिकपासून असते. अधिक माहितीसाठी नंबरवरती मेसेज करून किंवा कॉल करून विचारू शकता. चला कालच्या प्रश्नावरती एकदा रिव्हिजन करूयात आपण, जे खूप महत्त्वाचं आहे. नुकतेच IPLच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम कोणी आपल्या नावावर केला आहे? पंजाब किंग्स. हिमाद्री स्पेशालिटी केमिकल कंपनीने देशातील पहिला ॲनोड मटेरियल उत्पादन प्रकल्प कोठे सुरू केले आहे? हे आहे हुगळी, पश्चिम बंगाल. ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन अंतर्गत भारताच्या ईशान्येकडील बनी मेनाशे समुदायाचे सुमारे 250 सदस्यांचे कोणत्या देशात आगमन झाले आहे? इस्रायल. इजिप्तमध्ये पार पडलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026च्या पदक तालिकेत कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? भारत. जागतिक डिझाईन दिन कधी असतो? दरवर्षी 27 एप्रिलला. विज्ञानाचे ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2026च्या ब्रेक थ्रू प्राईज इन फंडामेंटल फिजिक्स याच्या विजेत्यांमध्ये कोणत्या भारतीयांची निवड झाली आहे? हे आहे अतनुनाथ. कोणत्या संस्थेने नवजात आणि लहान मुलांसाठी असलेल्या मलेरियावरील उपचाराला प्रथमच पूर्वपात्रता मंजुरी दिली आहे? संस्था आहे WHO.
नुकतेच आलेल्या टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणते विद्यापीठ आहे? तर ते सिंघुवा विद्यापीठ. भारत सर्वात मोठा मशरूम उत्पादक बनण्याच्या उद्देशाने 2026 मध्ये 13,000 कोटी रुपयांचे मशरूम मिशन कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? हे आहे आंध्र प्रदेश. आणि कोणत्या ठिकाणी होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सहभाग घेतलेला आहे? हे आहे बिश्केक या ठिकाणी. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच लंडन क्लायमेट कॉन्क्लेव्ह खालीपैकी कोणाला ग्लोबल ग्रीन आयकॉनने सन्मानित करण्यात आला आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. हे आपलं अनुभष्टीचे ॲप आहे. ॲप्लिकेशन घ्या. ॲप्लिकेशन वाचलात तर नक्कीच तुम्हाला ॲप्लिकेशनवरील जे काही कोर्स आहेत हे कोर्सेसचा तुम्हाला फायदा होऊन जाईल. टेलिग्राम चॅनल आहे आपले. टेलिग्राम चॅनलला पण नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. या QR कोडवरती स्कॅन करून इंस्टाग्राम आहे त्याला तुम्ही नक्कीच फॉलो करा. चला उद्या सकाळी आपण भेटूयात. उद्या सकाळी 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि आज रात्री 9 वाजता आपल्या नेहमीच्या विश्लेषणच्या बॅचमध्ये यूट्यूबवरती. ओके. चला जाता लाईक करा, शेअर करा आणि डेली तुम्हाला बघायचं आहे. चला थँक्यू. जय हिंद.